प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात आवडती, गाजलेली व गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। कारण पाठीमागच्या आठवड्यापर्यंत अशी बातमी समोर येत होती की जवळजवळ 5 ते 5.5 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहे। पण आजच एक न्यूजपेपरमध्ये माहिती आली आहे की जवळजवळ 9 लाखांच्या वर महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। तर यामध्ये जे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता मिळणार आहे त्यामध्ये बऱ्याचशा महिलांना इथे अपात्र ठरवण्यात आले आहे। त्यामुळे त्यांना पुढे जाऊन कोणतेही हप्ता मिळणार नाही। 8व्या हप्त्याची सर्व महिला वाट पाहत आहे, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता 2 ते 3 दिवसांमध्ये येईल असे सुद्धा माहिती दिली होती। पण आता 9 लाख जवळजवळ महिलांना इथे अपात्र ठरवण्यात आले आहे। म्हणजे समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद केलेल्या महिलांची संख्या तब्बल 9 लाखांवर गेली असल्याचे सांगण्यात आले आहे। यापूर्वी 5 लाख महिलांचे नाव कमी करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता। पण आता फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्त्यामध्ये जवळजवळ 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरवण्यात आले आहे। आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या ही जे 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे ही सुद्धा माहिती समोर आली आहे। तर लाडकी बहीण योजनेचे कोण जास्त लाभार्थी आहेत, या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे। एकूण लाभार्थ्यांपैकी या वयोगटातील महिला त्या 29% आहेत। त्यापाठोपाठ 21 ते 29 वयोगटातील महिलांची संख्या 25.5% आहे। तर 40 ते 49 वयोगटातील महिलांचे प्रमाण 23.6% राहिले आहे। तर 78% लाभार्थी महिला ह्या 21 ते 39 वयोगटात येतात, तर 22% या 50 ते 65 वयोगटातील आहे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। आता अपात्र ठरवण्यासाठी निवडणुकीनंतर इथे तपासणी सुरू झाली आहेत व त्याच्यामध्ये जे निकष लावले आहेत त्यामध्ये तपासणी होत आहेत। फेर तपासणी होत आहे, म्हणजे ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे, किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे, किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे, तर तुमची ही अपात्रता ठरवण्यात आली आहे। 60 ते 65 वर्ष म्हणजे 65 वर्ष वयोगटातील जवळपास 60 ते 65 वर्ष वयोगटातील जवळपास 5% महिलांना लाभ मिळाला आहे। त्यातून दिसून येत आहे की ज्या महिलांना कोणतेही लाभ मिळत नव्हता त्यांना आवश्यक असलेला आर्थिक आधार मिळाला आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता पुढील जो हप्ता येणार आहे तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये येणार आहे। पण यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना आले नाही त्यांनी असं समजून जायचं आहे की आपण अपात्र ठरले आहे। निकष पाळून अर्ज केले होते त्यांना पुढे जाऊन लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळतच राहणार आहे अशी सुद्धा आदिती तटकरेताईंनी स्पष्ट सांगितले होते। ज्या महिला पात्र आहेत, ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांना 1,500 रुपये सध्या तरी मिळणार। 2100 रुपयाचा निर्णय कधी होणार, तर मार्च महिन्यामध्ये अधिवेशन आहे, त्यामध्ये ठरवणार आहे की तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे की नाही। तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतच राहणार आहे। महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते। या योजनेच्या लाभार्थ्यांबद्दल काही महत्त्वाची बाबी सुद्धा समोर आल्या आहेत। राज्यभरातील लाडकी बहीण योजनेच्या 2.5 कोटी लाभार्थ्यांचे विश्लेषण, या योजनेच्या जवळपास 80% लाभार्थी महिला या जे विवाहित नाहीत त्या लाभार्थी 11.8% आहे व विधवा लाभार्थी 4.7% आहेत। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता जवळजवळ सरकारने 9 लाख महिलांना अपात्र ठरवले आहे, त्याच्यामुळे ज्यांना पैसे मिळाले नाही ते अपात्र आहे असे समजून जावे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, काही चुकीचे हमीपत्र दाखल केल्याच्या सुद्धा तक्रारी या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी नोकरीमध्ये लागलेले असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे, त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलनमार्फत ते रिफंड करून घ्यावं। जे आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहे तिथं सुरुवात केलेली आहे, पण काही ठिकाणी आत्ता आमची सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही, म्हणून आमचा लाभ कमी करण्यात यावा, किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे, उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, अशा काही आलेल्या आहेत। काही 2.5 लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेले आहेत। तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी, तर काही स्वतःहून केलेल्या सुद्धा तक्रारी आहेत। त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडून आलेल्या आहेत। याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर
आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर GR मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड. त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत. तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की 2.5 लाखापेक्षा आता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही. पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे. त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत. दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर 1500 पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना 1500चा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून. उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ 1000 रुपयापर्यंत असतो. तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं 500 रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे 500 देऊन त्यांचा लाभ आपण 1500 पर्यंत नेणार. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे 500 पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत. त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या 1500 पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला 1500 पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटिनी एक ड्राईव्ह करत आहोत. ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या